आईचं वर्णन काय करावं, जे जगाच्या बापालाही जमलं नाही. संत सांगतात समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि गणपती बाप्पा जरी लिहायला बसला ना तरी आईचं वर्णन होऊ शकत नाही. आईचं एवढं महत्व आहे, ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्या विश्वाच्या मालकाला जरी त्यानं बनवलेल्या या मृत्यू लोकात या जगात यायचं असेल ना, त्याला आईशिवाय दुसरा पर्याय नाही. आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहिल्यानंतरच तिथे याला प्रवेश आहे, इथे त्याला येण्यासाठी परवानगी आहे. पृथ्वीमध्ये जी ताकद आहे ती एका माई माऊलीमध्ये ताकद आहे. आईच्या जाण्याचं दुःख फार प्रचंड, फार भयानक असतं. आई गेली ना मग तिच्या मायेची, तिच्या ममतेची किंमत कळते, मग तिचं महत्व लक्षात येतं. ती होती काय आणि ते नसताना काय, या 2 गोष्टीतला फरक नंतर कळतो. दारामध्ये झाड आहे तोपर्यंत सावलीचं महत्व कळत नाही. झाड तोडल्यानंतर चैत्रातल्या उन्हाचे जेव्हा चटके बसतात ना तेव्हा झाडाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. याही पेक्षा कितीतरी पटीनं आईचं महत्व आपल्या जीवनामध्ये असतं. आई गेल्यानंतर आई दिसते आपल्याला तुळशीच्या वृंदावनामध्ये. आई गेल्यानंतर आई दिसते आपल्याला चुलीच्या तोंडाला फुगलेल्या भाकरीमध्ये. आई गेल्यानंतर आई दिसते वासराला चाटणाऱ्या गायीमध्ये. आपल्या आईचं दर्शन होतं. तिने आपल्यासाठी खूप काही सहन केलंय, तिने आपल्यासाठी खूप काही कष्ट झेललेले आहेत. तिने उपवास धरला ना, तिच्या उपवासामध्ये तिचं आयुष्य घटतंय आणि आपल्या आयुष्याला वाढण्यासाठी आशीर्वाद मिळतो, याच्यासाठी ती व्रत करत असते. आया बाया सांगत होत्या होतो जभाताना, दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पाणा. पिठा मंदिर पिठा मंदिर पिठा मंदिर पाणी टाकून मले पाजत जाय. तव्हा मले तिच्या मंदी दिसते माझी माय. हंबरुण हंबरुण वासराले चाटती जभागाय. तव्हा मले तिच्या मंदी दिसते माझी माय, दिसते माझी. आई गेल्यानंतर आई करते. आज या तिन्ही भावंडाला 2 बहिणी, 1 भाऊ, रामेश्वर दादा, ही सगळी भावंड यांना आठवत असेल आईच्या मांडीवर बसलेला, तिच्या हाताने नाहीलेला, तिच्या हाताने आपल्या चिमुकल्या तोंडामध्ये घास भरलेला. बहीण भावंडाची कधी लहानपणी भांडणं झाली असतील तर दुडू पळत आई जवळ आले असतील, तिच्या पदरामागे लपले असतील, एकमेकाच्या तक्रारी सांगत म्हणत असतील, आई दादानं मारलं, दादा म्हणत असेल आई ताईनं मला मारलं म्हणून मी मारलं. हे सगळं 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 तिच्या समोर. आणि तिनं फक्त न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये तर बसावं, पण न्याय सगळ्यांनाच द्यावा. सगळ्यांना न्याय द्यायला फक्त जिला जमतो तिला आई म्हणतात. जगाच्या पाठीत तसा न्याय कुणाला देता येत नाही. न्यायाधीशाला सुद्धा जमत नाही ती गोष्ट, पण तिच्यासारखा न्यायाधीश तीच आहे. कदाचित एखाद्या वेळेला जगाच्या बापाला सुद्धा ते जमणार नाही, ते आईला कसं जमतं काय कोणास ठाऊक. आणि मग आईनं 3 लेकरांना सांगावं, बाळांनो भांडण करू नका, तुम्ही एका भाकरीचे तुकडे आहात. हे तिनं सांत्वन करावं आपलं. आई गेल्यानंतर आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आम्ही रडावं, यात काही नवल नाहीये. आईच्या आठवणीमध्ये जगाचा बाप सुद्धा रडला. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्माला घेण्यासाठी मथुरेतून गोकुळामध्ये रथ आला, कृष्ण तर गोकुळवासियांचा प्राण होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोकुळवासियांचा आनंद होते, त्यांचा श्वास होते. खोड्या केल्यानंतर गारहाने घेऊन जावं गवळणीनं, पण त्या गारहाने सांगत असताना सुद्धा त्यातला आनंद त्यांनी घ्यावा. आज पाहिलं गवळणींनी दारामध्ये रथ सोडलेला आहे. एवढा सजलेला रथ आजवर कधी गोकुळामध्ये आला नाही. हा रथ कोणाचा
कशासाठी आला? प्रश्न पडला सगळ्या गवळणींना. कारथ शृंगारीला सांगे मजला अक्रूर उभा अंगणी बाई गे साजणी नंदाच्या अंगणी मिळाल्या गोळणी. यशोदामाई हरत कुणासाठी आलेला आहे? यशोदामाईने सांगितलं हरत आपल्या कन्हैयाला घेण्यासाठी आलेला आहे. व्याकुळ झाल्या गोळणी. हातातले मडके त्यांनी सोडले, हंबरणा फोडला. अक्रूरजीला विनंती करतायत, अक्रूरजी आमच्या कृष्ण कन्हैयाला आपण घेऊन जाऊ नका. नको नेऊ भगवान, कृष्णांचा प्राण आहे, आमच्या कन्हैयाला घेऊन जाऊ नका. आजपर्यंत कमवलेलं सगळं धन धेनू सगळं तुम्हाला देतो, पण आमचा कृष्ण घेऊन जाऊ नका. एका बाईला सगळ्यात प्रिय तिचं लेकरू असतं, पण त्या गोपिकांनी कृष्णासाठी तान्हुली बाळ रथाला आडवे घातले. सकल जनासी देवडे जीवदा जीवदा. छोटे छोटे गोपाळ म्हणतात, काना काल तुझ्याकडनं रास घेतलं म्हणून नाराज झालास का? आजपासून आम्हीच रास देऊ, पण आम्हाला सोडून जाऊ नको तुला. वृक्ष वेलीने रडावं, पशु पक्ष्यांनी रडावं, गायींचं हंबरणं संपलं, त्यांचं पाढावणं संपलं. एकच ध्यास त्यांना, कृष्ण आम्हाला सोडून जाऊ नका. पण भगवान रथामध्ये बसले, पाहता पाहता दूर रथ निघून गेला. भगवान परमात्मा मथुरेमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी कंसाला मारलं, उग्रसेन महाराजांना राजा बनवलं. आणि 12 वर्षानंतर जेव्हा आईची भेट घेतली ना कृष्ण भगवंतानं, जन्माला आलं लेकरू तसं गोकुळात गेलं होतं. 12
आईची भेट झाली. आईची महती सांगते मी तुम्हाला, आईचं प्रेम सांगते माझ्या ताई दादांनो. 12 वर्षानं कृष्णाची भेट आपल्या जन्मदाती सोबत जेव्हा झाली ना, तेव्हा 12 वर्षानंतर देवकी मातेला पाळणा फुटला. हे आईचं प्रेम आहे. तिनं बाळाला खूप कोड कौतुक केलंय, गोंजारलंय, तोंडाला गळ्याला लावलंय, रडली ती. तिनं मायेचा वर्षाव केला. आणि कृष्ण भगवंताला देवकी माता रोज 56 प्रकारचे पक्वान्न जेवणामध्ये देते. 56 प्रकारचे पक्वान्न ताटाला लागतायत. आणि त्या भरलेल्या ताटाला जेव्हा लोण्याची वाटी लागलेली दिसते ना, तेव्हा भगवान रडतायत. लोणी पाहिलं की देवानं रडावं. दुसऱ्या मजल्यावरती जावं आणि गोकुळाकडे वाहणाऱ्या वाराला म्हणावं, ए गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, वहाँ रहती है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के चरणों को छूके तो उसके बेटे का नाम रे, मैं वापस आऊंगा, ए गुजरने वाली हवा जरा. वाहणाऱ्या हवेला म्हणावं, ए हवा, तू जाऊन सांग माझ्या आई यशोदेला, तुझं बाळ तुझ्या आठवणीत रडतंय. एक दिवस देवकी आईने विचारलं, कृष्णा 56 प्रकारचे पक्वान्न तुझ्यासाठी बनवते आणि लोण्याची वाटी पाहिली की तू रडतो, जेवत्या ताटावरनं उठतोस असं का? आईच्या आठवणीत तुम्ही आम्ही रडावं, नवल नाही, जगाचा बाप रडतोय हे सांगण्यासाठी मी उदाहरण सांगते तुम्हाला. कृष्ण भगवंतानं म्हणावं, आई माझ्या ताटाला 56 काय, त्याही पेक्षा अधिक पदार्थ तू माझ्या ताटाला लाव, पण माझ्या ताटाला लोण्याची वाटी लावत जाऊ नकोस. का रे काढा, का लोणी नको? लोणी तर तुला फार आवडतं ना, त्या लोण्यावरच तुझ्या नावाचा गोवाटा सारा गोकुळामध्ये होता ना, का तुला लोणी आवडत नाही? आता लोणी आवडत नाही का तुला? का खात नाही सांग कृष्णा. आई लोणी तर मला खूप आवडतं, तरी पण मी लोणी नको म्हणतो का? आई त्या लोण्याला पाहिलं ना, मला माझ्या माई यशोदेची आठवण येते ग, म्हणून तू माझ्या ताटाला लोणी लावत जाऊ नको. लोणी पाहिलं की जर आईची आठवण येते, मग माझ्या रामेश्वर दादाला ताटातले कितीतरी पदार्थ पाहिल्यानंतर आईची आठवण का येत नसेल? का येत नसेल? कोणीतरी विचारलं कृष्ण भगवंताला, देवा चोरण्यासारख्या खूप काही गोष्टी होत्या, तुम्ही लोणीच का चोरलं? देवानं सांगितलं, त्या लोण्याला हिंदीमध्ये माखन म्हणतात. भगवान म्हणतात, मी का माखन चोरलं? तर माखन शब्दातला पहिला शब्द मा आहे, म्हणून मी त्याची चोरी केली. माखन में मा शब्द समाहित, माखन मध्ये मा शब्द आहे, म्हणून मी त्याची चोरी केली. भगवान परमात्मा सुद्धा आपल्या आईच्या आठवणीमध्ये रडतायत. मग जेव्हा आपली जन्मदाते आपल्याला सोडून जाते, तेव्हा आपण साधारण माणसं आहोत, आपण सामान्य जीव आहोत, आपली तर किती वाईट अवस्था. सारं जग म्हणतंय, आजही खूप गातात, आई माझी मायेचा सागरा, दिला तिने जीवना का, हो जी
माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनात आईची ममता आईचं वात्सल्य तिचं प्रेम आपण शब्दामध्ये नाही मांडू शकत ती गेल्यानंतर मग आपल्याला कळतंय की आता आपण एकटे आहोत या भरलेल्या जगामध्ये एकाकीपणा जाणवतो जेव्हा आपली हक्काची माणसं आपल्यावरती माया करणारी माणसं जेव्हा कायमची मातीच्या 8 ढगांच्या पलीकडे जेव्हा जातात ना तेव्हा आपल्याला कळतं की या जगामध्ये आपण एकटे आहोत असो आईच्या प्रसंगी हे पुण्यस्मरणाचं कीर्तन असल्या कारणानं आईची महती आई म्हणजे काय थोडक्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला पण वास्तव माणसानं स्वीकारलं पाहिजे ज्याचा जन्म झालेला आहे त्याला जावंच लागतं जाणं जगाचं सत्य आहे या सत्याचा माणसानं स्वीकार करावा इथं कोणीही अमर नाहीये यमराजाचा हॅलो आला की आपल्याला आलो म्हणावंच लागतं थांबा सुद्धा चालत नाही सावता महाराजांनी एवढं सुंदर सांगितलंय कोणी दिवशी मैती चालून कोणी दिवशी प्राण जाती घेऊन कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे समयासी सादर भावे कधी जायचं आपल्याला कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे समयासी सादर भावे जाणं जगाचं सत्य आहे ते कुणाला चुकवता येत नाही पण लक्षात घ्या जायचंय आपल्याला सगळ्यांना पण असं जावं की आपण गेल्यानंतर लोकांना ती चांगली आठवण काढावी चांगली आठवण काढावी खूप लोक जन्माला येतात आणि खूप लोक मरतात सुद्धा पण काही लोक जन्माला येतात जगतात अशी जगतात ती जिवंत असून मेल्यासारखी असतात पण काही माणसं अशी जगतात की ती मेली तरी जिवंत राहतात सुशीलांचं जीवन असं होतं चालतं बोलतं व्यक्तिमत्व वारकरी पिंड आहे हरिपाठाची आवड आहे गावच्या सप्ताह आला की त्यांना सगळ्यात जास्त आनंद त्यांना होणार का रोज कीर्तन ऐकायला मिळेल हरिपाठ गायला मिळेल रोजचा हरिपाठ देवधर्माची आवड साधू संतांच्या सेवेची आवड सगळ्या धार्मिक गोष्टीमध्ये पुढाकार घेणारं हे व्यक्तिमत्व ही माऊली सुशीलाई आज त्यांच्या ज्या मैत्रिणी असतील किंवा जे धार्मिक लोक आहेत त्या सगळ्यांना आठवण येत असेल चांगलं माणूस हरवलं बरं आपल्यातलं चांगलं माणूस हरवलं एवढा जरी शब्द गेलेल्या माणसासाठी तोंडातून बाहेर पडला ना समजावं त्या माणसाचं जीवन सफल झालं एवढा जरी शब्द बाहेर निघाला आणि सांगू तुम्हाला
सौभाग्यवतीचं लग्न घेऊन त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. ज्या दिवशी डोक्यावर अक्षता पडतात आणि भाडावर कुंकू लागलं जातं लग्न मंडपामध्ये, कपाळावरचं कुंकू सौभाग्यवतीच्या कपाळी जेव्हा लागतं तेव्हा त्या स्त्रीची एक इच्छा असते, देवा हेच लग्न घेऊन मी जगाचा निरोप घ्यावा. त्याला इच्छा मरण म्हणतात. आणि हे इच्छा मरण सुशीलाईंना प्राप्त झालंय. गणपती विसर्जनाच्या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. एक मोठा पर्व काळ सांगते मी तुम्हाला. भाद्रपद शुद्ध नवमी ते पौर्णिमा हा जो काळ आहे हा भागवत सप्ताहाचा काळ आहे. आणि भागवत सप्ताहाचा काळ हा कोणता काळ तुम्हाला कळावा म्हणून सांगते. शुकदेव महाराजांनी राजा परीक्षितीला भागवत ज्या काळात सांगितलं तो काळ आहे. आणि भागवत माणसाला मुक्ती देणारं शास्त्र आहे, माणसाचं कल्याण करणारं शास्त्र आहे, मुक्ती मोक्षाला घेऊन जाणारं. ज्या दिवशी राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला तो कालचा दिवस, त्याच दिवशी त्यांना मृत्यू प्राप्त झाला, त्या सुद्धा भगवान परमात्माच्या चरणी प्राप्त झाले, लीन झालं, जन्माचं सोनं झालं. असे पर्व काळ जी माणसं साधत असतात ना, असं समजावं ती माणसं मुळात पुण्यवान आहे म्हणून त्यांनी पर्व काळ साधला. असे पर्व काळ जेव्हा मरण समयी प्राप्त होतात तेव्हा संतांची शब्द यांच्यासाठी खरी झाली असं म्हणावं लागतं. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि खरंच आपला शेवट सुंदर व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या जीवनाची सफलता आहे. शेवट सुंदर होण्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजे. उभा आयुष्य भगवंताचं भजन, चांगली कामं केली ना, शेवट सुंदरच होणार. आणि शेवट सुंदर होण्यासाठी, जीवन सफल होण्यासाठी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया पहिल्या चरणात आपल्याला मार्ग सांगतात. सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. जीवन सफल व्हावं, आपलं माणूस म्हणून जन्माला आलो, या जीवनाला धन्यता प्राप्त व्हावी याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाला सांगतात एक छोटासा प्रयत्न करा. काय करा? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, विठ्ठलाची भक्ती करा. बऱ्याच लोकांना भक्तीचा अर्थच कळत नाही. आम्ही तासनतास कीर्तन करणं, तासनतास भजन गाणं, तासनतास पारायण करणं, आठवड्याला भजनाला येणं, खरंच भक्ती झाली का? काही लोक तर रात्रभर भजन करतात आणि पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. काही भक्ती झाली का? भक्ती म्हणजे परिवर्तन.
भक्ती म्हणजे अशी अवस्था होणं ना की माझ्या प्रत्येक कृतीला माझा ईश्वर साक्षीदार आहे, ही भावना निर्माण होणं। आणि हे मी जे काम करतोय ते माझ्या परमेश्वराने सांगितलेलं मला काम आहे, या अवस्थेला जाणं भक्ती म्हणजे खूप मोठं परिवर्तन आहे। आपल्या कर्मात ईश्वराला पाहणं आणि ते कर्म करत असताना भगवंताचं नाम मुखाद्वारे जाप करणं, मग ती तुम्ही केलेली कृती, ते केलेलं कर्म, ते काम सुद्धा तुमची भक्ती होऊन जाईल। माझं बोलणं तुम्हाला कळावं, आपली भक्ती किती सहज असावी, किती सरळ असावी, किती सुंदर असावी, आणि ती मग भगवान परमात्मा कशी स्वीकारतो त्याच्यासाठी उदाहरण सांगते। तुम्हाला एक भजन आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, वस्तु अमूल्य दी मेरे सतगुरु, वस्तु अमूल्य दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो पायो जी में राम। पायो जी मेरे राम रतन पायो, 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 पायो जी मेरे यांची ख्याती फार मोठी आहे। संत रोहिदास महाराज गंगेच्या घाटावर बसायचे, पण गंगेच्या दर्शनाला जात नव्हते, आणि काशीमध्ये राहतात। काशी नरेश, काशीचा जो राजा आहे त्या राजाच्या पदरी रोज नित्य पूजा करण्यासाठी आणि राजाकडनं गंगेची प्रार्थना करण्यासाठी एक ब्राह्मण देवता नियोजित होते। ब्राह्मण देवता राजाच्या देवघरातली तिथली पूजा आटोपली की मग गंगेला पुष्प अर्पण करण्यासाठी यावं आणि गंगामाईची प्रार्थना करावी, गंगेला फुलं अर्पण करावी, राजाच्या वतीनं एकदा आणि स्वतःची एकदा पूजा करून घ्यावी, गंगेला 2 वेळा पूजन करावं, नमस्कार करावा। गंगेची आरती आपल्यापैकी कुणी कुणी पाहिली? काशीला कोण कोण गेले? अकोला। काशीला कोण कोण गेले? 1 2 3 4 5 6 7 8 असं 10-15 माणसं असतील। जास्त आहेत का? लास्ट लागले काय? बरं जास्त आहेत पण लास्ट आहेत। बरं, काशीला गेलात तुम्ही, काशीची गंगा पण तुम्ही पाहिली, काशीची आरती पाहिली, गंगेची आरती पाहिली का? गंगेची आरती किती सुंदर आरती करतात संध्याकाळच्या वेळेला, तिथं गंगेची महाआरती असते। काय वातावरण होतं गंगेच्या आरतीच्या वेळेला। बरं, त्या काशीच्या गंगेचं पाणी कुणी कुणी आणलं घरी? आता बघ, आता आणलेले ना? तुम्हाला तर काही टेन्शन देत नाही, बाटल्या भरून आणलं, काय हरकत नाही। आता इथून पुढे जर काशीला गेला तर काशीचं पाणी कधी घरी आणायचं नाही। ज्यांनी आणलं असेल त्यांनी एक पटकन देवाला अभिषेक करून टाका त्या पाण्याचा, पाणी घरात ठेवू नका ते, कारण काशी हे मुक्ती देणारं क्षेत्र आहे। तिथे प्रत्येक जीवाची तळमळ असते, मला मुक्ती
प्राप्त व्हावी. आणि त्याला वाटली करून आपण जर अकोल्याला घेऊन आलो आणि आपल्या घरी ठेवलं तर काशीचं पाणी कधी घरी घेऊन यायचं नाही. आणलं असेल तर टेन्शन घेऊ नका, आज्ञानात बऱ्यापैकी माफच असतं. आता माहिती झालं आपल्याला, इथून पुढे आपण थोडंसं आता थोडंसं समजून घेऊन ऐकून घेऊन चालण्याचा प्रयत्न करायचा. त्या गंगेची महाआरती आपण पाहिली जे काशीला जाऊन आले त्यांनी. तर ते ब्राह्मण देवता गंगेची पूजा करायचे, गंगेची आरती करायचे. आणि मग एक दिवस ते म्हणतात संत रोहिदासजींना, म्हणे रोहिदासजी रोज गंगेची पूजा करतो मी, घाटावर बसता पण तुम्ही हात जोडत नाही. आज गंगा दशहरा आहे, आज तरी किमान तुम्ही गंगेला हात जोडा, गंगेच्या पाया पडा, गंगेचं दर्शन घ्यायला या, गंगेची पूजा करायला माझ्या सोबत या. आणि तुमची तर ख्याती एवढी वाढली, तुमचं तर नाव एवढं मोठं झालंय की लोक रोहिदासजी कसे आहेत ते पाहण्यासाठी तुमच्याकडे येत आहेत. पण त्या लोकांना काय माहिती, हा बाबा घाटावर बसतो पण गंगेला हात जोडत नाही. रोहिदासजी बोलले, ब्राह्मण देवता खरंच तुमचं म्हणणं मला कळतंय, मला पटतंय. पण माझी अशी अवस्था आहे ना की मला इथून तिथपर्यंत जाणं होत नाहीये. मी माझ्या या चामड्याचं जे माझं कुंड आहे की ज्याच्यातून मी पाणी घेऊन चप्पल बनवण्यासाठी मी करतोय, त्या माझ्या कुंडातच माझी गंगा आहे. ब्राह्मण देवता म्हटले, या माणसाला काही कळत नाही, कुंडातलं पाणी कुठं गंगा असते का, याच्या कुंडात कुठून गंगा येणार आहे. असं म्हणायला की ते समजावून सांगितलं काही उपयोग नाही. पण ब्राह्मण देवता म्हणतात ठीक आहे तुम्ही नका येऊ, पण आज गंगा दशहरा आहे, तुम्ही तुमच्या वतीनं मी पूजा करायची असलं तर करतो, वाटलं तर दक्षिणा द्या नाही तर नका देऊ, पण पूजा करतो मी. काही नाही म्हणे, एक काम करा, एवढी 2 फुलं माझ्या नावानं गंगा आईला देऊन टाका, गंगा मातेला सांगा की रोहिदासजीने ही फुलं दिलीत म्हणून, बाकी मंत्र वगैरे काही नाही बोललात तरी चालेल. रोहिदासजींची फुलं घेतली, ब्राह्मण देवतांना राजाच्या वतीची पूजा केली, स्वतःची पूजा केली. आणि मग जाता जाता लक्षात आलं खिशात 2 फुलं आहेत रोहिदासजीनं दिलेली, ती फुलं घेतली. गंगा माते हे रोहिदासजीनं फुलं तुझ्या सेवेत दिली असं म्हणून फुलं पाण्यात फेकली. जशी फुलं पाण्यात फेकली तशी गंगेतून 2 हात वर आले त्याच्या. एवढे सुंदर चमचमीत हात, सोन्या नाण्यानं मडलेले चमकणारे हात, काही ती नख रत्नासारखी चमकत होती, असे हात वरती आले. आणि त्या हातामध्ये एक सोन्याचं कंकण होतं, कड. आणि ती गंगा आई बोलली, भूदेवा रोहिदासजीनं मला फुलं दिली, रोहिदासजीला मी कंकण देते, हे कंकण घ्या, हे कड घ्या, ही सोन्याची बांगडी घ्या आणि रोहिदासजीला द्या. ब्राह्मण देवता तर थक्कच झाले. म्हणे मी आता 35-40 वर्षाचा झालोय, 50 वर्षाचा झालोय, 40 वर्षापासून गंगेची पूजा करतोय, काय काय तिला अर्पण केलं ते मला बोलली सुद्धा नाही. रोहिदासजीसाठी तिनं कड दिलं, गंगेच्या हातातलं कड घेतलं. पण ब्राह्मण देवताच्या मनात आलं हे रोहिदासजीला माहितीच नाही की त्यांना कड मिळालंय म्हणून, हे आपण आपलं घरी घेऊन जाऊ. ब्राह्मण देवतानं कड खिशात घातलं आणि ज्या वाटेवरनं रोहिदासजी आहे ते रस्ता चुकून दुसऱ्या रस्त्यानं घरी जायचं ठरवलं. पण असाच चांगला बसायचा त्यांना, दुसऱ्या रस्त्याने निघायचे फिरून त्याच रोडवरती यायचे की ज्या रोडवरती, ज्या रस्त्यावरती रोहिदासजी बसलेले आहे. असं 2-3 तास त्यांचा तो चक्करच फिरायचे, त्याच रस्त्यावर यायचे. त्यांच्या लक्षात आलं आपण या रस्त्यावरनं गेलो तरच जाणार, आणि हे कड रोहिदासजीला दिलं तरच आपल्याला घर दिसणार, नाही तर आपण घरी जाऊ शकत नाही. ब्राह्मण देवतानं कड घेतलं, वाटेवरनं निघाले. रोहिदासजीला म्हणतात, रोहिदासजी खरंच तुमची भक्ती श्रेष्ठ आहे, मी तुम्हाला काहीतरी समजत होतो, पण आज तुमचा अनुभव मला आला. तुम्ही दिलेली फुलं गंगेला दिली तर गंगाईनं तुमच्यासाठी सोन्याचं कड दिलं, हे कड घ्या तुम्ही तुमचं. संत फार मोठ्या मनाचे असतात. रोहिदासजी म्हणतात, ब्राह्मण देवा हे सोन्याचं कड घेऊन मी काय करणार आहे, तुम्हालाच राहू द्या. ब्राह्मण देवता चकित झाले, म्हणे गुपचूप खिशात घालून निघालो तर रस्ता चुकून याच वाटेवर आलो. 4 तास झाले इकडे चक्रा मारतोय, पहिल्याच वेळेला इकडे आलो असतो तर तेव्हाच भेटलं असतं, पण विनाकारण तिकडे चक्कर खात बसलो. घरी गेले ब्राह्मण देवता, पण घरी पाय टाकण्याच्या आत त्यांच्या डोक्यात आलं, म्हणे आपण गरीब माणूस आहोत, आपल्या खायचे वांदे आहेत, एवढं सुंदर सोन्याचं कड बायको घालून हातामध्ये त्याचा काय फायदा होणार आपल्याला, त्याच्यापेक्षा हे कड आपण सोनाराला देऊ, रत्न पारख्याला देऊ
पैसे घेऊ आणि सुखाने संसार, लेकरं बाळ पोटाला पोटभर खातील अशी व्यवस्था लावू. घरात पाय टाकण्याऐवजी ते रत्न पारख्याकडे गेले आणि रत्न पारख्याला सांगितलं, हे कड तुम्ही घ्या आणि त्याच्या बदल्यात मला पैसे द्या. रत्न पारखी चकित झाली, म्हणे असं सोनं, तर असे त्याला लागलेले हिरे, असा अलंकार मी सुद्धा माझ्या पिढ्यानपिढ्यामध्ये कधी पाहिला नाही. माझ्या वडिलांकडून आजोबाकडून कधी अशा अलंकाराबद्दल ऐकलं नाही. हा काय सुंदर रत्नजडित अलंकार आहे. रत्न पारख्यानं खूप पैसे दिले ब्राह्मण देवाला आणि ते कड घेतलं, पण ते कड त्यानं वितळवलं नाही, हिरे काढले नाही, कुणाला दिलं पण नाही. पण राहू दे आपल्या बायकोला अलंकार होईल. त्यानं बायकोला देऊन टाकलं. तिनं ते कड हातात घातलं. योगायोगानं राजाच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. बऱ्याच महिला गेल्या होत्या, प्रतिष्ठित महिला, चांगल्या कुटुंबातल्या महिलांना निमंत्रण होतं. ती रत्न पारख्याची पत्नी हातामध्ये ते रत्नजडित कंकण घालून राजाच्या घरी आली. राजाच्या राणीने औक्षण करताना त्या बाईच्या हातात ते कड पाहिलं, हिऱ्या मोत्यांनी मोडलेलं, आणि त्या राणीला त्या कड्याबद्दल असं मनामध्ये निर्माण झालं की हे आपल्याला मिळावं. ती राणी म्हटली, बाई ताई तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी एक मागू का? आता पहा, राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. राजयाची कांता काय भीक मागे. आता राजाच्या राणीनं मागितल्यानंतर तिथं बाकी साधारण जनतेला नाही म्हणणं तर शक्यच नाहीये. म्हणे आपला धंदा, आपला उद्योग यांच्या जीवावर सगळं चाललेलं, त्यांना नाही कसं म्हणायचं. पण राणी साहेब तुम्ही काय मागता हे मी तुम्हाला एका मिनिटात देऊन टाकते, उलट तुमच्या हातात हे अधिक शोभून दिसल. राहू द्या म्हणे तुम्हाला. आमचंच भाग्य की आमचा एक अलंकार तुम्ही स्वीकारला म्हणून. राणीनं ते कंकण घेतलं, पण त्यांना एका कंकणात मनच भरना. राणी म्हटले, राजे साहेब पहा ना, हे किती सुंदर कंकण आहे, मला असाच्या असंच दुसरं पाहिजे. कसे वाटतंय मला असाच्या असंच दुसरं पाहिजे. आता राणीनं मागावं ते राजानं न द्यावं असं होऊ शकत नाही. राजानं विचारलं, हे कंकण कुठून आणलं तू ते मला सांग. म्हणे त्या शेठजीच्या पत्नीनं दिलं. मग शेठजीच्या पत्नीला विचारलं, हे कंकण तुम्हाला कोण दिलं? म्हणे शेठजीनं दिलं. शेठजीला विचारलं, शेठजी हे कंकण तुमच्याकडे कुठून आलं? पण तुमच्या घरी जे पूजा करतात त्याच ब्राह्मण देवतानं माझ्याकडे दिलं. ब्राह्मण देवताला विचारलं, ब्राह्मण देवता हे कंकण तुमच्याकडे कुठून आलं? म्हणे गंगाईनं मला दिलं, गंगा माझ्यावर प्रसन्न झाली. ब्राह्मण देवाला वाटलं हे कड्याचा चमत्कार राजानं ऐकला, राजा काहीतरी बक्षीस देईल. म्हणून त्यांनी खोटं सांगितलं की गंगाबाई माझ्यावर प्रसन्न झाली आणि तिनं मला हे कड दिलं, पण माझ्यात ते वापरण्यायोग्य नाही म्हणून मी रत्न पारख्याला दिलं. राजा म्हटला, काय तुमची भक्ती श्रेष्ठ आहे, गंगेनं तुम्हाला कड दिलं. आता माझी तुम्हाला विनंती भूदेवा, असंच गंगाईकडनं दुसरं कड आणा. तुम्ही जर दुसरं कड, दुसरं कंकण आणलं, तोंडा मागितलं तुम्हाला धन देतो, रत्न पारख्यानं जे दिलं त्याच्या 1000 पट देतो, पण दुसरं आणा. आणि जर नाही आणलं तर पुन्हा घरी जाऊ देणार नाही. आता तर किती जाम फसले. ब्राह्मण देवता म्हटले, नसतो खोटं बोललो तर बरं झालं असतं. आपल्याला गंगामाई प्रसन्न झाली नाही, ती रैदाजींना प्रसन्न झाली होती. आता काय करू कळना. गेले तरी पण प्रयोग करण्यासाठी उगीच फुलं घेतले खिशात आणि गंगाईला फेकली. रैदाजीनं ही फुलं दिलेली आहेत, गंगाई काही नाही आणि ती नाही. असं 2-4 दिवस चक्रा मारल्या पण काहीच उपयोग झाला नाही. जसं जसं उशीर व्हायला लागला तशी टांगतीला तलवार दिसायला लागली. आता आपलं काही खरं नाही, आयुष्य थोडंच राहिलंय. आता आयुष्य जात आहे असं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. काय करावं काही कळना. शेवटी त्यांच्या लक्षात आलं, रैदाजीकडे गेल्याशिवाय आता पर्याय नाही. आणि ते ब्राह्मण देवता रडत रडत हुमसत धुमसत अगदी डोळे मोठी सारखे सुजले, रडून रडून अशा अवस्थेत आले. रैदाजी म्हणतात, काय झाले, काय रडता तुम्ही, काय दुःख आहे तुम्हाला, काय रडता तुम्ही? भूदेव आहात का पृथ्वीवरचे देव आहात, काय रडता तुम्ही? रैदाजी माझ्यावर खूप मोठं संकट आलं. भरलेल्या घरातून आता मला असं दिसतंय की माझा आता शेवट जवळ आला. झालं काय तुम्हाला?
रोज गंगेची सेवा करता, राजाच्या दरबारी आहात, राजाचं छत्र आहे, तुम्हाला घाबरण्याची काय गरज आहे? म्हणे महाराज रेदाजी अशी माझी अवस्था आहे, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भले भले, मला आता राजा सुद्धा सोडणार नाही. म्हणे काय काय अपराध केला तुम्ही? काय राजाचा अपराध केला? म्हणे राजाचा अपराध झाला नाही, पण राजाची मागणी अशी आहे, तुम्ही जे सोन्याचं कड मला दिलं होतं गंगाईच्या माध्यमातून, राजाला दुसरं कड जशास तसं पाहिजे. जर ते भेटलं तर ठीक, नाही तर माझं मरण आता जवळच आलेलं आहे, मला वाचवा, मला वाचवा. मग काय करू मी तुम्हाला वाचवण्यासाठी? म्हणे एक करा, त्या दिवशी सारखी ती 2 फुलं द्या आणि ती 2 फुलं मी गंगेत नेऊन टाकतो. गंगाईला म्हणतो ही रैदाजीनं दिलेली फुलं आहेत, मग गंगा कडे देईल आणि राजाला नेऊन देतो, माझा जीव वाचल. एवढाच उपकार करा, फक्त 2च फुलं द्या. त्या दिवशी जशी दिली ती ब्राह्मण देवाला वाटलं ते फुलामुळेच कड भेटलं की काय कोणाच. रैदाजी म्हणतात ब्राह्मण देवा, कड्यासाठी 2 फुलं घेऊन गंगेकडे जायची गरज नाही. मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोललो होतो, ती गंगामाई तर माझ्या कठोत्यामध्ये आहे, मी इथूनच तुम्हाला ते कड देतो. म्हणे कसं काय? त्या कुंडातल्या पाण्याला त्या गंगेला आवाहन केलं रैदाजीनं, हे गंगामाई माझं मन तुझ्या पाण्या एवढं निर्मळ असेल आणि खरंच तू माझ्या कुंडामध्ये वास्तव्य करत असशील तर तू याच कुंडातून त्या दिवशी जसं कड दिलं तसं द्यावं आणि माझ्या शुद्ध भक्तीची साक्ष तूच द्यावी. सांग बोलताच क्षणी त्या कुंडातून 2 हात तसेच बाहेर निघले. ब्राह्मण देवता तसेच पहा, तसलेच हात आहे. ते कुंडातून हात निघाले आणि हातामध्ये कड दिसलं आणि ते कड पाहिलं. ब्राह्मण देवता चकित झाले. रैदाजी धन्य आहात तुम्ही, धन्य आहे तुमची भक्ती, धन्य आहे तुमची उपासना. हे कसं काय शक्य आहे? तुमच्या कुंडात गंगाच कशी? रैदाजी बोलले, भूदेवा मन में चंगा तो कठोती में गंगा. मन जर गंगेच्या पाण्यामुळे निर्मळ असेल तर आपल्या काठवटीमध्ये सुद्धा गंगाच आहे. आणि खरं संतांनी सांगितलंय, जैसे गंगा वाहे तैसे जागे मन, जैसे गंगा वाहे तैसे जागे मन, भगवंत जान दया जगरी, भगवंत
जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन भगवंत जाना तया जवळी. मन में चंगा तो कठोती में गंगा. माझ्या या कुंडामध्येच गंगा वास्तव्य करते. का ह्याचं नेमकं उत्तर काय तर रैदासजी हे स्वतःच्या कर्मामध्येच ईश्वराला पाहत होते. ते त्यांचं काम करत करत देवाला आळवत होते. काकडातला अभंग आहे पहा. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे याच्यासाठी आपण सगळ्यांनी आपलं काम करत 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 देवाला आळवावं. आणि हे काम माझ्या परमेश्वरानं मला सांगितलेलं आहे. हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये ठेवावा. ती तुमची कृतीच तुमची भक्ती ठरेल. अशी भक्ती सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. अशा पद्धतीने विठ्ठलाची भक्ती करा. आणि जर तुम्ही भक्ती केली नाही तरी गेला जन्म वाया. आयुष्य चाललेलंच आहे आपलं. मगाशीच बोलले मी आयुष्य जात आहे काळ जपत सीमा स्वहिताचा घोर ध्यानी राहा श्रीहरी. आयुष्य चाललेलं आहे आपलं. आपल्याला तातडी करायची आहे. कशाची? विठ्ठलाची भक्ती आपल्या जीवनामध्ये घडावी. उपासना आपल्या जीवनामध्ये घडावी. याच्यासाठी काही लोक म्हणतात देवधर्मच करायचा ना, भगवंताचं भजनच करायचंय ना, भक्तीच करायची ना, तर आम्ही 20 वर्षाचे झाल्यानंतर करू. ऐका, समर्थ रामदास स्वामी सांगतात आपल्याला, सावध व्हा, वयाची गाठ घालू नका. ती गाठ घालता घालता कधी 8 होते कळत नाही आपल्याला. सावधान. आयुष्य चाललंय 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य. कधी करणार भजन? अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध व्हा. बालपणा रमण्यात गमविला
सुराचा आविष्कार आम्हाला पाहायला मिळाला आपल्या कंठातला. फार सुंदर. सांगायचं एवढंच आहे की आपलं आयुष्य चाललंय, आपण सावध व्हायला पाहिजे. काही लोक म्हणतात आम्ही 30 वर्षाचे झालो ना मग भजन करू, पण समर्थ सांगतात आपल्याला 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी मग तो गायचा परमार्थी सावधान. काही लोक म्हणतात आम्ही 40 भजन करू, जे 40 ते त्यांनी ऐका 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी सावधान. कधी करणार भजन गजल प्रभात. काही लोक म्हणतात 50 भजन करू, 50 वर्ष होती म्हणजे 50 ते त्यांनी लक्ष दिलं नाही का. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती. बरोबर का. 50 मध्ये काळे केस पांढरे व्हायला लागतात, पण लोक खूप चतुर झाले. लोक म्हणतात किती केस पांढरे होऊ दे, डाय करून पुन्हा काळे करून. मी काय डायच्या विरोधात नाही, पण कोणी डाय करावा ज्यांची आपत्कालीन केस पांढरे झाले आहेत त्यांनी डाय करावा. MH18, MH20, MH25, MH30, MH35, MH40, MH50, 60 पर्यंत डाय करा, काही अडचण नाही. पण ज्याच्या मानेत लखवा भरलाय, हातात लखवा, ते MH72 म्हणताय डायचे वाटे बोट आहे. 72 मध्ये डाय बोट दिसल का. डोक्याला डाय लावायला जावं तर तोंडालाच डाय लागतं. आणि खरं सांगते तुम्हाला, डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही. तुम्हाला सांगते, तुम्ही काही कोणाला सांगू नका. हे डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही. 15 दिवसात उघडकीस येत आहे. इकडून काळा मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो, जसं काही डांबरीवर धोकं पडलंय. आणि इथं कोणीच कोणाला काही बोलायचं काही कारण नाही. त्याच्यामुळे हे अभंग समजून घ्यायचं आपण. हलते दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती सावधान. साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी, वसवास लागे काठी त्यासी हसती कारटी सावधान. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावधान. 40 मिळून 80 मग तो झाला अपयशी, पाण्याविना मछली जैसी जीव होतो कासवेसी सावधान. वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं. वयाच्या 80 मध्ये माझ्या ताईंनो स्वयंपाकघरात आपण लक्ष घालायचं नाही. सुनबाईनं भाजीला तेल किती टाकलं, शेंगाने किती घातले, तुम्हाला शपथ आहे माझी. अजिबात पाहायला जाऊ नका, कारण एक तर आताचा काळ सासूचा नाही. आता काळ कोणाचा आहे. काय प्रामाणिक माणसं आहेत. आता काळ सुनेचा आहे आणि सत्य माणसानं स्वीकारलं पाहिजे. आता काळ सासूचा नाही. आता सुनबाईला धुसफूस करायचं, तिला टाकून बोलायचं, सुनबाईला पाण्यात पाहायचं, सुनबाईच्या माहेरच्या आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्याला बसायचं. याच्यातला एकही प्रयोग तुम्ही 2025 मध्ये करायचा नाही, कारण काळ सासूचा नाही. या विचारे अकोल्यात त्याच्या सगळ्या सासवा आहेत ना, खूप समजदार आहेत. यांचं सुनेचं भांडणच नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मला कसं कळालं. कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. काळ ओळखून चाललो. शी मध्ये तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. यांचं सांगितलं तुम्हाला खूप हसू येतं, तर तुमचं सांगते. वयाच्या 80 यांनी स्वयंपाकघरात लक्ष घालू नका, आणि वयाच्या 80 तुम्ही कुणाचं लग्न जुळवायला जाऊ नका. खूप नाही याचं जुळव त्याचं जुळव, पण हे काम करू नका वयाच्या 80 मध्ये. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी, पाण्याविना मछली जैसी जीव होतो कासवेसी सावधान. मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द,
सावधान हा शब्द ओळखीचा आहे ना तुमच्या? कानावर पडलाय का? डोक्यावर पण पडलेला अक्षरांच्या रूपाने. पण खरंच हा शब्द जेव्हा कानावर पडतो ना तेव्हा नवरदेव बेसावध असतो. त्याचं लक्ष फक्त हातातला हार नवरीच्या गळ्यात कधी जाईल तिकडेच असतं. बेसावध. एवढं सांगायचं आहे मला की संत सांगतात बाबांनो, जर तुम्ही विठ्ठलाची भक्ती केली नाही, तुम्ही तुमचं कर्तव्य, तुम्ही तुमची जबाबदारी समजून घेतली नाही, तर नाही तरी गेला जन्म वाया. काही लोक वेळ निघून गेल्यानंतर सावध होतात. गाडी निघून गेल्यानंतर हात करण्याची बऱ्याच लोकांना सवय असते. थांबा ना, अरे काय थांबा ना, गेली ना. काही लोकांना घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्याची सवय असते. चिंतनीय हि वदान मादावे प्रतिक्रिया खूप खरं प्रतित्व मंदिना गृहे. घराला आग लागल्यानंतर जसं विहीर खोदण्यात काही मजा नाही, तसं वेळ निघून गेल्यानंतर मग तुम्ही परमार्थाला लागण्यात काही मजा नाहीये. कोणती गोष्ट आपली वेळेमध्ये असावी. म्हणून संत अट्टहास करतात आपल्यापर्यंत चांगला निरोप पोहोचवण्याचा. बाबांनो, वेळ घालवू नका. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. असंच जीवन घालवू नका. करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसे. काही नाही लागत. शेवटचं चरण भैरवी म्हणा. काही न लगे एक भावाचे कारण. काही न लगे एक We go
त्या सगळ्यांसाठी एवढा जोरात टाळी वाजवा सगळे मी पहिल्यांदाच ऐकले. फार जबरदस्त, फार सुंदर. सगळे एक एकाहून बळी आहेत. सगळी ज्येष्ठ तयारीची मंडळी आहे. त्यांच्या सगळ्या या गाण्याला वाजवण्याला माझं स्वतःचं वंदन आहे. फार सुंदर. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणेन विठोबाची. काही नाही लागणार. भगवान परमात्माची भक्ती आपल्या जीवनामध्ये घडावी. देव आपला व्हावा याच्यासाठी शुद्ध अंतःकरणामध्ये भावाचा दिवा लावा. अगदी मानवी जीवनाची सफलता, सार्थकता, ते काय म्हणतात ना, ते परम सुख आपल्या समोर येऊन उभं राहील. बस स्वर्गीय सौभाग्यवती सुशीलाबाई रावसाहेब तांबे या मायमाऊलीच्या पवित्र आत्म्याश्चर्य शांती प्राप्त व्हावी. आणि खरंच काही माणसं एवढी पुण्यवान असतात ना, ती माणसं स्वतःच्या जीवनात तर पुण्य करतातच, पण ती गेल्यानंतर सुद्धा अनेकांना पुण्याचं दान देतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे चंद्रग्रहण आहे आणि ग्रहणातला काळ, त्यात आपण सगळे पुण्यवान आहोत. आज आम्हाला कीर्तनाची सेवा आहे, आम्ही पुण्यवान आहोत. आमची गायक मंडळी पुण्यवान आहे, वादक पुण्यवान आहेत. कीर्तन ऐकायला बसलेले प्रत्येक श्रोते, ते लहान लेकरं असतील, ज्येष्ठ माणसं असतील, सगळे पुण्यवान आहेत. का तर ग्रहण हा एक असा पर्व काळ आहे आणि त्या पर्व काळामध्ये जर आपण भगवंताचं भजन केलं, एरवी तुम्ही एकदा राम म्हणा आणि ग्रहण काळामध्ये एकदा राम म्हणा. एरवी एकदा राम म्हटला तर त्या एकदा राम म्हणण्याचंच पुण्य मिळेल तुम्हाला, पण ग्रहणात एकदा राम म्हटला तर लाख वेळा राम म्हटल्याचं पुण्य मिळेल तुम्हाला. हे एवढं विशेष पर्व काळ, आपण त्या पर्व काळात आहोत आणि अशा पर्व काळावर आपल्याला कीर्तन ऐकण्याची संधी मिळते, भगवंताचं नाम गायला संधी मिळते. माझ्या माऊलीमुळे हे आपल्याला पुण्य प्राप्त झालं. ती माऊली किती पुण्यवान असेल.
की त्यांच्या स्मृतीमध्ये आजचं हे कीर्तन तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. ही पुण्यवान माणसं आहेत, खरंच त्यांचं थोर पुण्य आहे. त्यांनी तर आयुष्यभर काय जमतंय तेवढं त्यांच्या पद्धतीने तर भजन केलंच, पण त्या गेल्या तर त्यांच्या आठवणीचे कीर्तन झालं. त्या कीर्तनातून कित्येक लोकांना पुण्याईचं दान प्राप्त झालं आणि ग्रहण काळामध्ये केलेलं नामस्मरण याचं पुण्य कधीच संपत नसतं. हे अक्षय पुण्य असतं, अक्षय. या पुण्याईचा कधीही क्षय होत नाही. हे वाढीव पुण्य आपल्या पदरी ज्यांच्यामुळे प्राप्त झालं, भगवंताला पवित्र अंतकरणानं प्रार्थना करायची, देवा त्या माय माऊलीच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभू दे. आणि काल अनंत चतुर्दशीचा दिवस, आज चंद्रग्रहण, हे खूप मोठे मोठे पर्वकाळ स्वर्गीय सुशीलाईंच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. एकच सांगेन मी, त्यांचे पुत्र रामेश्वरजी, मुली कालिंदाताई आणि भागित्राताई, या तिन्ही भावंडांनी अगदी प्रेमानं जीवानं कधी एकमेकांमध्ये, तसं तर बहीण भावाचं नातं फार पवित्र असतं, कधी कुठल्या गोष्टीनं त्याच्यामध्ये कधी दरार निर्माण होत नाहीये, पण कुठलीच गोष्ट द्वैत निर्माण करणाऱ्या यांच्या जीवनामध्ये येऊ नये, यांचं प्रेम कायम टिकून राहावं. आणि अगदी या तिन्ही भावंडांच्या माध्यमातून आईच्या आठवणीमध्ये भविष्यात पुढे जशी आईची आठवण येईल तसे त्यांच्या जीवनामध्ये आईच्या स्मृतीमध्ये त्यांच्याकडनं चांगलं चांगलं घडत राहावं. आणि तीनही भावंडांना माझी विनंती आहे, तुम्ही प्रेमानं तर तुम्ही आहातच आणि राहणारच आहात, त्याच्यात काही शंकाच नाहीये, पण तुम्ही तुमच्या वडिलांना एवढं मायेमध्ये एवढं प्रेमामध्ये भरून घ्या की त्यांनाही असं कधी नको वाटायला की आपला जीवनाचा जोडीदार आपला हरवलाय म्हणून. ही जाणीव त्यांना कधी होऊ देऊ नका. एवढी तुम्हा तिघा भावंडांना मला सांगायचं आहे. बस, माझ्या वाणीला मी इथंच विराम देणार आहे.